प्रसंग होता? सुटका हा शब्द मला ठीक वाटत नाही, पण 7वी 8वी 9वीच्या या मुलं मुली स्काउट आणि गाईडच्या कॅम्पसाठी लखनौला गेले होते आणि शुक्रवारी जेव्हा ते परत लखनौ स्टेशनला आले त्यांची ट्रेन सुटली. आता ट्रेन सुटल्यावर पहिला प्रश्न होता की कुठे त्यांनी रात्र राहायचं. ते एका छोट्याशा हॉटेलमध्ये त्यांनी शुक्रवार रात्र काढली. शनिवारी त्यांनी एक बस केली. त्यांच्याबरोबर जे 2 टीचर्स होते त्यांच्याकडे 35,000 रुपये होते. एका ट्रॅव्हल एजन्सी थ्रू त्यांनी 35,000 रुपये देऊन एक बस केली. त्या बसने त्यांना रस्त्यावर बिघाड झाल्या बसचा सांगून उतरवलं आणि बस घेऊन पळून गेली. अशा वेळेस त्यांना सुचत नव्हतं काय करायचं. पालक ठाण्यामध्ये त्यांची वाट बघत होते, ते डिस्टर्ब होते. त्यांच्यातल्या एका पालकांनी मला रात्री 1 वाजता फोन केला आणि 1,500 किलोमीटर लांब ही गोष्ट झालेली आहे. ती आपली पोरं रस्त्यावर आहेत, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता, मुली होत्या. तर मी आव्हाड साहेबांना रात्री 1:30ला फोन केला आणि त्यांनी मला एकच विचारलं की अखिलेश यादव आपल्याला मदत करतील, तर त्यांना मी आत्ताच रात्री फोन करू का? म्हटलं साहेब रात्री 1:30 वाजलेले आहेत, आता एका आश्रम शाळेत ते थांबलेले आहेत, उद्या सकाळी त्यांना फोन करा. अतिशय मला आपल्याला सांगायला आनंद होतो की आव्हाड साहेबांचं ज्या विनंतीला मान देऊन अखिलेश यादव यांनी पहिले तर त्यांची टीम पाठवली, त्यांचा नाश्ता पाणा जेवणाची व्यवस्था केली, एक रात्री राहायची व्यवस्था केली आणि आज सकाळची 18 जणांची प्लेनची तिकीट त्यांनी काढून त्यांना एअरपोर्ट पर्यंत पोहोचवून रवाना केलं. आज मुंबई एअरपोर्टवर पालकांना आम्ही एक बस दिली होती. सगळे पालक त्या मुलींना घ्यायला आमच्या बसमधनं गेले आणि बेडेकर शाळेने देखील त्यांना एक आज बस दिलेली होती. त्यांची मुख्याध्यापिका पण आज एअरपोर्टवर गेली होती. त्यामुळे आता याच्यात श्रेय घेण्याचा विषय नाही किंवा कोणाला दोष देण्याचा विषय नाही, पण जेव्हा शाळा अशा पद्धतीच्या सहलीला पाठवते तेव्हा आपली पोरं घरी सुरक्षित कशी पोचली याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. एवढाच एक विषय आपल्या माध्यमातून मी सगळ्या शाळांना सांगतो. तुम्ही सतर्कता घेतली, मात्र शाळेने सतर्कता घेणं गरजेचं आणि यापुढे देखील अशा अनेक शाळा आहेत की मुलांकडनं पालकांकडनं लिहून घेतात जबाबदार कोण असेल, मात्र या संदर्भात आता जबाबदार कोण? कसं आहे, एक तर काय होतं जेव्हा आपली मुलं एका शाळेत जातात तेव्हा पालकांना 10-12 वर्ष आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवायचं असतं. त्यामुळे युजली ते एकदा जे रूल्स बनलेले असतील ते कधीच त्याला काउंटर करत नाही किंवा क्रॉस करत नाही. पण आता आम्ही आमचा जो राहू पाटील जो आमचा विद्यार्थीचा अध्यक्ष आहे तो आता एक पत्र दर शाळेला झाडणार आहे की अशा प्रकारची सहल कॅम्प्सला जर तुम्ही आपल्या शाळेतनं मुलं घेऊन गेला तर शाळेपर्यंत परत यायची जबाबदारी ही पूर्णपणे आपल्या शाळेची असेल, असं पत्र आम्ही देणार आहोत. पालकांनी कशाप्रकारे आभार प्रकट केले या ठिकाणी? आपण बघत आहात, मला हे अजिबात आवडत नाही. काम करणं हे आमचं काम आहे, पण आज पालक सकाळी पहिले येऊन मला भेटून गेले. आज परत एकदा हार शाल आणि बुके घेऊन ते मला माझ्याकडे आले. पण विषय असा आहे की आम्ही जेव्हा राजकारणात प्रवेश केलाय ते अशाच पद्धतीच्या कामासाठी केलाय. म्हणजे काम करणं हे आमचं कर्तव्यच आहे आणि त्यांच्या घरच्या मुली म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्या घरच्या मुलींसारख्याच आहेत. त्यामुळे तसं आभार माझं तर म्हणणं होतं की त्यांनी पहिले एअरपोर्टवरनं डायरेक्ट मुलींना घरी घेऊन जावं, कारण का त्या खरंच थकलेल्या आहेत आणि खूप मानसिक त्रास त्यांना झालेला आहे. त्यामुळे माझी इच्छाच नव्हती की त्यांनी या राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावं, पण पालक स्वतः त्यांना इथे घेऊन आले. आम्ही नाश्ता वगैरे ची सगळी सोय केलेली आहे. आमची एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर त्यांनी घरी जाऊन आराम करा. सर्व मुलं सुखरूप आहेत? सर्व मुलं सुखरूप. 16 मुलं होती, 2 शिक्षक होते, सगळे सुखरूप आहेत. आणि आता एकदा प्लेनचा प्रवास सगळ्यांनी पहिल्यांदा केलाय. सुखरूप तर नाही, एक्साइटेड पण आहेत सगळ्या. आता आई वडिलांबरोबर आहेत तर नक्कीच त्याचा आनंदच वेगळा आहे. ऍक्च्युअली कसं असतं, स्कूल जेव्हा कुठल्याही सहलीला कुठल्याही मुलांना सहलीला पाठवते तेव्हा ते अंडरटेकिंग घेत असतात की आमची पॅरेंटची पूर्णपणे जबाबदारी असेल की ते त्यांच्या जबाबदारीवर मुलांना पाठवतात. तर आमच्या पक्षाकडनं आणि साहेबांच्या आदेशाने आम्ही प्रत्येक स्कूलला जेही स्कूल्स आहेत त्यांना एक पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे की तुम्ही जेही याच्या पुढे सहली किंवा काही स्कूलकडनं स्पॉन्सर पाठवणार असाल मुलांना तर त्याची जबाबदारी पूर्णपणे स्कूलनी घ्यावी
आणि प्रत्येक म्हणजे प्रॉपर नियोजन असेल आणि कुठल्याही पद्धतीचा असा निष्काळजीपणा नाही झालं पाहिजे कुठल्या स्कूलकडनं. आणि सगळी मुलीही सुद्धा होत्या. आणि आज आपल्या देशात सध्या काय चालली परिस्थिती आपल्यालाही माहिती आहे. तर लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी तेवढे शिक्षक सुद्धा त्यांच्या बरोबर असले पाहिजेत. आता 16 मुलं होती, त्याच्याबरोबर फक्त 2 शिक्षक होते, तर तेवढे पुरेसे होते का त्या गोष्टीसाठी? तर मी उद्या आम्ही पक्षाकडनं आणि माझ्या पत्रावर सगळ्या स्कूल्सला निवेदन आणि कॉलेजेसला निवेदन करणार आहे की जेही तुम्ही सहली काढणार त्याच्यामध्ये नीट काळजी घ्या आणि कुठल्याही पालकांना असं इन्सिक्युअर वाटलं नाही पाहिजे त्यांच्या मुलांना पाठवताना. याची नक्की त्यांनी काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.